पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून मुळात आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी असून दमदाटी करून गुहुखेडा येथील मधू पाटील यांना बोलवायला लावल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर करत हे 40 गावचे पार्सल परत पाठवायचे असल्याचे सांगत हल्लाबोल केला। पहा आमदार खडसेंचा हल्लाबोल। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। आपल्याकडून जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे, वेगवेगळे षड्यंत्र रचले जात आहे। आमदार चंद्रकांत पाटलांच्या ह्या चोराच्या उलट्या बॉम्ब आहे। मुळामध्ये चंद्रकांत पाटील यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी आहे। मागच्या कालखंडामध्ये चंद्रकांत पाटलांवर 307चा गुन्हा दाखल झाला होता। त्या कालखंडामध्ये 6 महिने चंद्रकांत पाटील फरार होते। एक गुंड प्रवृत्तीचा माणूस यांची याची ओळख कायमची राहिलेली आहे। यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते कसे आहेत ते सर्व समाज ओळखून आहे। कोणत्या गुंड प्रवृत्तीचे कशा रीतीचे कार्यकर्ते घेऊन हे फिरतात हे आता जनता जवळून पाहत आहे। एका कार्यकर्त्याने ते एका महिलेला फोन केला होता आणि त्या महिलेला सांगितलं होतं की रात्री माझ्याकडे ये वगैरे वगैरे, आणि काय करायचं काय नाही करायचं हे त्या फोनमध्ये टेप केलेलं आहे। माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे। तो याचा कार्यकर्त्यांनी याचा ड्रायव्हर होता। म्हणजे हा ड्रायव्हर कोणासाठी महिला मागवत होता, महिलेच्या पतीला त्याने फोन केला होता। ते रेकॉर्डिंग आजही माझ्याकडे आहे। अनेक ठिकाणी अश्लील हरकत केल्याच्या नोंदी यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भामधल्या आहेत। आज मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकामधून मुली जातात शाळेमधल्या, त्या कशा सांभाळून जातात हे सर्व लोक पाहत आहेत। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी गहुखेडाचा जो माणूस आहे त्याला ह्याने दडपचे नाही केलं, त्याने याचा भ्रष्टाचार उघड केला। गहुखेडाच्या मधू पाटलाने त्याला रस्ताच केला नाही, रस्त्याची बिलं काढली आणि त्याच्यावर दमबाजी करून त्याच्याकडून ते वधवून घेतलं। परत दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे आले काल मधू पाटील, आणि त्याने परत स्टेटमेंट केले की यांनी माझ्याकडून दमबाजी करून स्टेटमेंट करून घेतलं। असे दमबाजी करणारे हल्ला झाला, तो हल्ला किंवा जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जो विकी गुरचळ आणि जो कुणी माणूस, जे 2 माणसं पकडले गेलेले आहेत आणि जे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, त्यातला जो गुरचळ आहे हा गुरचळ यांच्या नाडगावच्या मिरवणुकीमध्ये, यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सामील होता। मी आमदारांना पहिला प्रश्न विचारला होता की याचा आणि तुमचा काय संबंध आहे? ज्याला गोळीबारामध्ये पकडलेला आहे तुम्हीच तर गोळीबारासाठी प्रयत्न केले नाहीत ना, हा तुमच्याबरोबर आहे का? याचा खुलासा आमदारांनी केला पाहिजे। माझ्याकडे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मी मीडियाला पण दिलेलं आहे। तो खुशाल यांच्या याच्यामध्ये फिरतो, दुसऱ्या दिवशी तोच गोळीबार करतो आणि पकडला जातो। याचं काय आहे? गुहीत काय आहे? तर गुपत काय? याचा खुलासा का करत नाही? मारामारी गुंडगर्दी ही माझं पिंड नाही। मी 40-45 वर्ष झाले या विधानसभा क्षेत्रात काम करतो। कधीही मी कुणालाही अशा स्वरूपाची दमबाजी केल्याचं उदाहरण नाही, कुणाकडे अशा स्वरूपाचा भ्रष्टाचार केल्याची उदाहरणं नाहीत, कुणावरही अशा स्वरूपाचे हमले केल्याची उदाहरणं नाही। मी मागील 5 वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये भाषणांमध्ये नेहमी सांगत होतो की तुम्ही जर याला निवडून दिलं तर या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली गुंडागर्दी वाढेल। आज गावागावामध्ये गुंड पोचले जात आहे। 5-7-10 गुंड गावागावामध्ये आहे आणि तेच गुंडागर्दी करतात, तेच बॅनर फाडतात आणि आमचं नाव घेतात। या ठिकाणी अशा स्वरूपाचे उद्योग हे यांच्या माध्यमातून सुरू आहे, पण मला त्याचं काही घेणं देणं नाही। आमचा निवडणूक प्रचार शांततेने सुरू आहे। 17 ते 19मध्ये हेच करणार आहेत सगळे उद्योग आणि त्या संदर्भामध्ये ह्यांचीच गुंडगिरी प्रत्येक ठिकाणी चालेल म्हणून संवेदनशील मतदान केंद्रांची यादी मी निवडणूक आयोगाला कळवलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस ठेवावं, पोलिसांचा कडक बंदोबस्त मतदारसंघात असावा अशी मी मागणी केलेली आहे। एकंदरीत आमदार बाहेरून आला, 40 गावावरून या ठिकाणी आला आणि आता मुक्ताईनगरला आम्हाला अक्कल शिकवायला लागणार। हे 40 गावचं पार्सल आम्हाला 40 गावाला परत पाठवायचं आहे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे याच्यावरून दिसत आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।